लसूण, आला, हिंग, बेसन, रवा, पुदिना, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण चटणी, भाजणी, जावई बापूंचा फोन. हॅलो. कशा सासूबाई? मी बरी आहे. तुम्हाला काय सासूशिवाय चैन पडत नाही असं दिसतं माका? एका दिवसात आवाज उतरलो तुमचो. रोज वाद घालून आवाजाची पट्टी शाबूत ठेवली होती. आता वाद घालायला कोण नाही ना. अहो माझी लेक समजूतदारा, समजून घेते ती तुमका, कधी वाद घालत नाही तुमच्याशी, कळला? तुम्ही काय भिंतीशी पण वाद घालाल. अहो देवाने एवढी भांडणारी सासू दिली, भिंतीशी कशाला वाद घालू मी? अशी सासू मिळूक नशीब लागता. नाही नाही हे माहिती मला, पण दिवसभरात फोन नाही केला तुम्ही? अहो येळ खया माका. हा हे बघा, हे सर कितीतरी कामं पडल्यात, कळला? फुकट घालवायला येळ नाही माझ्याकडे. अहो पण निदान खुशाली तर कळवायची. अहो नचिनी फोन केला ना तुमका स्टेशन वरून, खुशाली कळवायचं. हो पण तुमची खुशाली तुमच्याकडून कळायला नको का? हट्टाने तिथं गेलात म्हणून मी काय विचारायचं नाही. तसं नाही काय, पण आता उगा चिडता तुम्ही. आपण तुम्ही सरळ प्रश्नाचं सरळ उत्तर द्या ना. हे काय, ही कुठली पद्धत आहे? नाही, नची निघाला उद्या सकाळपर्यंत पोहोचा. फार दगदग केली पोरांनी माझ्यासाठी. हा सरू कशी आहे? द्या तिका जरा फोन द्या. ती शाळेच्या 3 दिवस ट्रेनिंग कॅम्प साठी गेली. अरे कर्मा, शाळा आहे का ताप आहे? सारखं ती का काही ना काहीतरी पाठवतच असतात. आणि ती पण बिचारी जाते काही न बोलता, गरीब गाई सारखी. आणि म्हणून त्या का त्रास देतात. आता नोकरी करायची म्हटलं तर आलंच ना सगळं. तिथे गेलं ना आता तुम्ही बनारसला, इथली काळजी सोडा आता. आणि जरा सांभाळून, नातीचं सासर येते आणि ते बनारसचं, कळलं? अहो सांभाळूनच आम्ही. तुम्ही हैसर येऊन हल्ला करून गेलात, पण बघा मी कशी आवाज न करता सगळ्यांका वटणीवर आणतोय. हे काय नवीन पाककला शिकवायला गेलात ना, मग तेवढंच करा. उगाच ती शिवची अम्मा बोलायची, अपमान करायची, त्यापेक्षा शांत राहा. ते काय जमायचं नाही. हे काय माझ्याकडून होतं नाही. मी इटेचं उत्तर दगडानच देतलंय, कळला? हे बघा तुम्ही काय काळजी करू नका. आणि माहितीये मी मुद्दा मराठीत बोलताय सर. म्हणजे काय हिंदीत बोलला ना तर त्याका संशय येतला, काहीतरी बोलता त्यांच्याबद्दल म्हणून. तुम्ही इथली काय काळजी करू नका हो, ते माझ्यावर सोडा सगळं. तुम्ही तुमची काळजी घ्यावा. ठेवू फोन. ठेवा ठेवा, बाय.